रात्रीच्या स्वयंपाकामध्ये साधं सिंपल मुगाची भाजी बनत आहे. म्हणजे रात्रीच्या टाईमला ठीक पण असते, म्हणजे खाण्यासाठी हलकी असते. आणि वाटाण्याच्या शेंगा आणलेल्या होत्या. या शेंगा बारीक म्हणजे गावरान शेंगा आहेत. तर या शेंगा असंच खायला तितक्या चांगल्या लागत नाही. जसं आपण मार्केटहून मोठी शेंगा आणतो ना, ती भाजण्याची काही गरज नाही, तशी छान लागते. पण या शेंगाला थोडंसं तेल आणि मीठ टाकून भाजलं ना, खायला खूप छान लागतात. तर शेंगाही भाजून घेतल्या, भाजी भाकरी सगळा स्वयंपाक बनवला आणि सगळ्यांचं जेवण खाणं झालं रात्री. परत बाकीची जीही कामं होती किचनची ती आवरूनच मी झोपलेली होते. आता ही सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. किचनवरती बघू शकता भाज्या डब्बेन खूप जास्त मी ठेवलेले आहे. त्यांच्यासाठी चहा बनला आणि तेच जे पसारा झालेला होता सगळा उचलून ठेवलेला आहे. आज ब्रेकफास्टमध्ये मी बनवणार आहे दुधी टाकून धपाटे. तर अगोदर मी इकडे सगळ्या भाज्या जे आहेत ना ते निवडून डब्यात भरून ठेवते. सगळे कवर काढते, म्हणजे खूप जास्त कवर म्हणजे जशा भाज्या आणलेल्या होत्या ना रात्री मी तशाच उचलून ठेवल्या, काहीच काढलेलं नाही आहे. तर आता सगळ्या भाज्या अगोदर मी निवडून ठेवते, म्हणजे 4-8 दिवसाच्या भाज्या एकत्रच आणतात हे. आणि या भाज्या व्यवस्थित निवडून ठेवल्या तर 4-8 दिवस ताज्या पण बनवून राहतात, म्हणजे खराब होत नाहीत. आणण्यासाठी जितकी मेहनत घेतो ना ठेवण्यासाठी आपल्याला तीच मेहनत घ्यायची आहे. तेव्हाच्या भाज्या छान ताज्या फ्रेश बनवून राहतात, अजिबात खराब होत नाहीत. तर इकडे सगळे मिरचीचे देठ काढून मी डब्यात भरून ठेवत आहे. पण अगोदर मी इकडं सपकवरण बनवण्यासाठी डाळ शिजत ठेवते, म्हणजे जोपर्यंत की भाज्या निवडेन तोपर्यंत डाळी पण शिजेल. म्हणजे आज थोडंसं लेटच झालेलं आहे मला, म्हणजे उठायला थोडासा लेट झाला की मग आपलं दिवसभराचं जे रुटीन आहे ना ते पूर्ण विस्कटलं जातं, एकही काम आपलं वेळेत होत नाही. तर असं कधी कधी असं होतं ना. तर इकडं 1 ते 1.5 कप मी तुरीची डाळ घेतली, डाळ धुवून घेतलेली आहे. डाळीच्या डबल पाणी टाकलं आणि डाळ शिजत ठेवलेली आहे. आता जे राहिलेल्या मिरच्या आहेत सगळ्या मिरची देठ काढून घेते. आणि इकडे जी बाकीच्या भाज्या आहेत जसं भेंडी भाजी, आवऱ्याची शेंग, हे सगळं आणलेलं होतं, सगळं मी डब्यात भरून ठेवलेलं आहे. आणि आज भाजी आवऱ्याची भाजी किंवा भेंडीची भाजी मी बनवणार आहे दुपारच्या जेवणामध्ये. पण आता ब्रेकफास्टमध्ये मला धपाटीच बनवायची आहे. आणि कोथिंबीरीची पेंडी अगोदर मी निवडून ठेवते, म्हणजे कोथिंबीरीने असं ठेवली तर खराब होते. ती कोथिंबीर 4-8 दिवस ताजी फ्रेश बनवून ठेवायची आपल्याला. कोथिंबीरीचे देठ तोडून ठेवायचे. 4-8 दिवस काय 15 दिवस ही एकदम ताजी फ्रेश बनवून राहते. आणि पॅक पण डब्यात ठेवायचं, म्हणजे छान बनवून राहते. तर इकडं कोथिंबीरी निवडून घेतलेली आहे, जितकी आता मला पाहिजे तितकी मी ठेवलेली आहे. तर सगळ्याच भाज्या निवडून मी डबे भरून ठेवलेले आहेत. आता हे सगळे डबे फ्रीजमध्ये उचलून ठेवते. म्हणजे असंच आपण कवर ठेवलं किंवा असंच आपण ठेवलं तर फ्रीज भरून ते भाज्या होतात, व्यवस्थित दिसत नाही फ्रीज. पण डब्यामध्ये ठेवल्याने 2 फायदे आहेत, फ्रीज पण व्यवस्थित दिसतं आणि भाज्या पण छान ताज्या फ्रेश बनून राहतात. तर अगोदर मी सगळे डबे फ्रीजमध्ये ठेवून देते. काल शिमला मिरची आणलेली होती ते पण ठेवलेले आहे. आणि आता जी भाज्या आणल्या आहेत सगळ्या निवडून मी इकडे डबे लावून ठेवलेत व्यवस्थित. आणि शेवग्याची शेंग वगैरे सगळं म्हणजे यावेळेत ना फ्रीज भरलेलं आहे भाजीनं. तर आता 4-8 दिवस तरी टेन्शन नाही आहे भाजीचं, दररोज एक बनवली तरी पण चालते. खरबूज पण आणलेलं होतं ते पण फ्रीजमध्ये ठेवलं. आणि हे फुलगोबी आणलेले आहे. तर फुलगोबीची भाजी मी उद्या बनवणार आहे. आणि हे काय डब्यात मी भरलेली नाही, असंच ताटलीमध्ये काढून मी ठेवलेलं आहे. आणि आता मी इकडं दुधी काढून घेतली आणि हिरवी मिरची मी काल भाजून वाटून पेस्ट बनवून ठेवलेली होती, म्हणजे धपाटीमध्ये हिरवी मिरचीचा फ्लेवर छान येतो. तर इकडं दुधी बघू शकता, छान अशी ताजी कवळी दुधी आहे, म्हणजे 2 आणलेल्या होत्या. एक दुधीची मी भाजी बनवली आणि एक धपाटी बनवण्यासाठी ठेवलेली आहे. खूप छान टेस्टी धपाटी बनते. जेव्हाही दुधी घरी येते मी धपाटी बनवते आणि दिनेशची खूप फेवरेट आहे. पण आता असं झालं ना, काही बनवा एकटेच खावा, अशा काही त्यांच्या फेवरेट वस्तू घरी बनतात. मला दीपक दिनेशची खूप आठवण येते, पण काय करायचं, नाविलाज आहे. तर इकडे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. मेथीची भाजी असली ती पण बारीक चिरून टाकायची यामध्ये, पण आता मेथीची भाजी नाही, फक्त कोथिंबीर घेतलेली आहे. आणि दुधी आणि मसाले टाकून मी धपाटी बनवणार आहे. खूप छान टेस्टी दुधी नाही धपाटी बनते. तर इकडे दुधीवरची पूर्ण साल काढून घेतली, जेही कचरा झालेला आहे भाज्या निवडलेला ते सगळं अगोदर मी कवरमध्ये भरून घेते. किचन स्वच्छ करून घेते, म्हणजे किचनवरती जास्त पसारा कचरा असला ना काम करायचं अजिबात मन होत नाही. जितकी किचन स्वच्छ आहे तितकं छान वाटतं किचनमध्ये. तर आता खिसणी घेतलेले आहे. खिसणीवरती मी अगोदर दुधी खिसून घेते. आपण मिक्सरमध्येही हे वाटून घेतलं तरी पण चालतं, पण ज्या वस्तूला जास्त मेहनत घेतो ना ती वस्तू खूप छान आणि टेस्टी बनते. तसं तरी ही दुधी चॉपरमध्ये छान चॉप होते, पण मला खिसणीनं खिसूनच घ्यायचं होतं. आणि बघू शकता सकाळचं वातावरण खूप छान झालेलं आहे. खिडकीतून कवळं ऊन आणि छान अशी गार हवा येत आहे. असं वाटतं की अशा वातावरणामध्ये किचनमध्ये न येता थोडा वेळ वरती जावं आणि वातावरणाचा एन्जॉय घ्यावा, पण असं कधीच होत नाही, कारण सकाळी इतकी धावपळ होते यामध्ये.
दुपारचे 12 कसे वाजतात ते पण कळत नाही मला, असं होतं. तर असं इकडं सगळी दुधी मी खिसून घेतलेली आहे खिसणीवरती. आता लसूण वाटून घेऊ. अद्रक लसणाची पेस्ट असली ती पण चमच्यावर टाकली तरी पण चालते, पण आता अद्रक लसणाची पेस्ट नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे लसूण मी ठेसून घेत आहे. यामध्ये थोडंसं अद्रक पण टाकायचं आहे आपल्याला. आणि इकडं पिठं पण काढून घेतलेले आहेत. यामध्ये 3 प्रकारची पिठं आपल्याला टाकायची. तर मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं नाही. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. 2 गिलास मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये तांदळाचं पीठ पण मिक्स आहे. आणि बेसन घ्यायचं आहे आपल्याला 1 ते 1.5 वाटी. आणि सगळे डबे मी अगोदर जागेत ठेवलेले आहे, कारण आपली किचन आहे छोटी आणि ते डबे खूप मोठे, खूप स्पेस धरतात, म्हणून संग मी जागेत ठेवून दिलेलं आहे. तर इकडं हे पिठं घेतलेले सगळे मी, बेसन घेतलेले 1 ते 1.5 वाटी. आता टाकूया यामध्ये सुके मसाले. तर इकडे तीळ घेतलेले. तीळ तरी आपल्याला धपाटीमध्ये टाकायचे, त्यानं टेस्ट खूप छान येतो धपाटीला आणि चांगले पण असतात तीळ. तर इकडे 1 कप मी तीळ काढून घेतलेले आहेत. आणि ओवा घेतलेलं आहे, जिरं, सगळेच मसाले इकडे मी अगोदर काढून घेतलेले. पीठ मिक्स करून घेतलं ना, सर्वात मोठं काम हेच असतं. पीठ मिक्स झालं की धपाटी बनवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. तर आता टाकूया यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर, थोडंसं धना पावडर टाकलेलं आहे. स्किप केलं तरी पण चालतं, पण मी इकडे थोडंसं धना पावडर टाकलेलं आहे, कारण कोथिंबीर पण आपण घेतलेली आहे. 1 चमचा जिरं हातानं घासून टाकलं. लाल मिरची पावडर 1 ते 1.5 चमचा टाकलेली आहे. आणि हिरवी मिरचीची पेस्ट मी 1 चमचा टाकलेली आहे. म्हणजे हिरवी मिरची ना एकदम अशी सपक आहे, तिखट नाही जास्त, त्यामुळे ती थोडीशी जास्तच टाकली मी. आणि 1 चमचा ओवा हातानं घासून टाकलेले. फ्लेवर छान येतो आणि पचनाला पण चांगला असतो. आणि इकडं 4-5 पाकळ्या लसूण, म्हणजे आता नवीन लसूण आलेला आहे त्यामुळे खूप मोठ्या मोठ्या पाकळ्या असतात, तर 4-5 पाकळ्या पुरेशा आहेत. तर वाटून घेतलेलं आहे. आणि 1 चमचा पेस्ट मी लसणाच्या पिठामध्ये मिक्स केले. आणि थोडंसं मी तिकडं वरणाला काढून ठेवले ताटलीमध्ये. आणि 1 कप तीळ टाकलेले आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली. आणि 1 ते 2 चमचे तेल पण टाकायचं आहे. यानं धपाटी छान अशी बनून तयार होते, म्हणजे चवीला तर छान होते, धपाटी गार झाल्यानंतरही छान लागते. तर इकडं सगळीच मी जे दुधी खिसून घेतलेली होती सगळी टाकलेली आहे. छान मिक्स करून घेतलं. आणि 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. हे तेल छान पिठाला चोळून घ्यायचं, छान मिक्स करून घेऊया. आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला धपाटीचं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर संग वरण मी बनवून घेते. आज ना थोडासा मला लेट झालेला आहे, आणि तसं तरी धपाटे वगैरे जेव्हा आपण बनवायला घेतो ना त्यावेळी तर खूपच लेट होतो, तरी पण मला बनवायचीच होती. खूप दिवस झाले ती दुधी ठेवलेली होती मी. 1 दुधीची भाजी बनली आणि या दुधीची मला धपाटीच बनवायची होती. ही धपाटी ना घरात सगळ्यांना आवडते, मला, दीपक, दिनेशला, बाबांना, यांना सगळ्यांना धपाटी सगळ्यांची फेवरेट आहे. वेगळा मी काही नाश्ता बनवीन तर नानू करतात, पण धपाटी असो किंवा अशी काही चटपटीत वस्तू असो, उसळ वगैरे, हे खूप आवडीनं खातात सगळेजण. तर इकडं धपाटीसाठी मी पीठ मळवून ठेवलेलं आहे. दूध पण आलेलं आहे तोपर्यंत, तर दूधही गरम करायला ठेवते. आणि तिकडं डाळ पण शिजलेली आहे. तर आता वरण बनवायला घेऊया. यासोबत आपण चटणी बनवू शकता किंवा सॉस, आपल्याला जशी आवड आहे तसं आपण धपाटीसोबत घेऊ शकता, किंवा अशी धपाटी खायला पण छान लागते. दही ताक असलं तरी पण चालतं, पण मी सपक वरण बनवते, कारण बाबा दही किंवा ताक वगैरे घेत नाही आहेत, त्यामुळे मी सपक वरण बनवते. आणि धपाटीसोबत सपक वरण मस्त कॉम्बिनेशन आहे, खूप छान लागतं. तर दूध अगोदर मी सोडून गरम करायला ठेवते, म्हणजे दूध गरम होत राहील इकडे, तोपर्यंत मी वरणाची पूर्ण तयारी करून घेते. आणि चहा पण बनवून घ्यायचा आहे. ताजं दूध आल्यानंतर 1 वेळा चहा बनतो, तर चहा पिल्यानंतर परत मी फुल एनर्जीसोबत कामाला लागते. तर इकडं एक वेगळं भांडं घेतलेलं आहे डाळ घोटण्यासाठी, कारण कुकरमध्ये डाळ व्यवस्थित घोटताही येत नाही. तर इकडं या भांड्यामध्ये पूर्ण डाळ काढून घेते आणि याच कुकरमध्ये मी भात बनवत ठेवते. म्हणजे अशा प्रकारे केलं ना जास्त भांडे पण होत नाहीत, म्हणजे त्याच कुकरमध्ये डाळ शिजवलं आणि त्याच कुकरमध्ये भात पण बनेल. म्हणजे माझ्याकडे तसे तर 2-3 कुकर आहेत, पण नंतर इतके भांडे जमा होतात ना, जसं घाई गडबडीत मी करत असते कधी कधी, पण दररोजचं कसं आहे, त्याच कुकरमध्ये डाळ शिजणार, त्याच कुकरमध्ये भात वगैरे बनणार, म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर ना खूप जास्त होतं हे सगळं. आणि जे डबे असतात ना ते मला म्हणजे कुकरमध्ये लावल्यानं काय होते ना, ते भातच व्यवस्थित बनत नाही आहे त्यामध्ये, त्यामुळे ते डबेही मी काढत नाही. ते 5 लिटरच्या डब्या कुकरमध्ये ठेवण्यासाठी डबे असतात, आणि त्यामध्ये एकत्रच दोन्ही वस्तू होऊन जातात, पण ते जमतच नाही. भात खरटच होत आहे, कधी कसं असं होत आहे, त्यामुळे ते बंदच केलेलं आहे मी. अशा प्रकारे अगोदर डाळ शिजून घेते, नंतर मी भात बनवत ठेवते. तर इकडे डाळ मी काढून घेतली. आता यामध्ये टाकूया हळदी पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून मी घाटून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी गरम करून घेतलं. गरम पाणी टाकून मी इकडे डाळ रवीनं घाटून घेतली छान, म्हणजे पळीपेक्षाही रवी छान वाटते मला, त्यानं डाळ छान अशी मिक्स होते. तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तर वरणाला तडका देऊया. कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण मी सगळीकडे काढून ठेवलेला आहे. चहा पण बनलेला आहे. तर चहा आता संग
काही पिणं होणार नाही, ते थंडच होतं नंतर. म्हणून मी काय केलं, काही ग्लासात ओतून ठेवलेलं आहे. म्हणजे जसं वेळ भेटत गेल तसं मी पीत जाईन. कारण चहा नाही ते जमणार, सकाळी चहाची वेगळीच घाई असते आणि या कामाची वेगळीच घाई असते. असं होतच नाही की निवांत बसून चहा घ्यावा. तर इकडं मी कढई ठेवलेली आहे, लोखंडी कढईमध्ये मी सपकरण बनवत आहे. तर 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर टाकलेली आहे, परतून घेतलेली आहे. नंतर थोडीशी हळदी पावडर फोडणीमध्ये टाकली, म्हणजे वरणाला कलर छान येतो. नंतर जे मिक्स केलेलं वरण आहे ते टाकलेलं आहे. नंतर मी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे, म्हणजे कुठेही थंड पाणी घ्यायचं नाही. यानं काय होतं, भाजी असो किंवा ते वरण असो त्याला टेस्ट येत नाही, एकदम बेचव होतं. म्हणून गरम पाणीच वापरायचं आहे. आणि संग सगळे मी डबे जे हे काढलेले होते, मसाला डबा वगैरे सगळं जागेत ठेवून दिलेलं आहे. आणि आता धपाटे बनवायला घेऊया. तर इकडे घेतलेलं आहे मी पाण्यामध्ये कॉटनचा कपडा भिजवून घेतला आणि पोळीपाट घेतलेले आणि यावरतीच मी धपाटे थापून बनवणार आहे. तसं तरी बघा, धपाटे बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. जसं आपण थापटून, जसं ज्वारीच्या भाकरी बनवतात ना, तसं पण धपाटी बनवली जाते, किंवा असं कपड्यावरती थापटून बनवली जाते, किंवा कवरवरती फक्त तेल लावून पण बनवलं जातं. पण मला सर्वात छान ही धपाटी वाटतात. म्हणजे हे नरम बनून राहतात आणि खाण्यासाठी खूप चवदार लागतात. जे थापटून आपण बनवतो ना, ते तितकं मला वाटतं टेस्ट येत नाही आहे त्याला. त्यामुळे मी अशाच प्रकारे बनवत असते. खूप छान चविष्ट धपाटी बनतात. आणि ज्यांना दाताचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी तर खूपच चांगली, जसं की घरी बाबांना जमत नाही जास्त कडक काही, तर त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहेत. आणि आपल्याला पण एकदम छान लागतात हे. म्हणजे दिवसभर नरम बनून राहतात. असं नाही की गरमागरम खायला भेटतात, आपल्याला टिफिनला वगैरे द्यायचं आहे तर त्याच्यासाठी एकदम परफेक्ट आहे ते. तर धपाटी मी तर छान पातळ थापून घेतली, 5 होल बनवलेले आहेत आणि पॅन गरम करायला ठेवलं. थोडंसं तेल टाकलं आणि कपड्यासहितच धपाटी टाकलेली आहे. कपडा काढून घ्यायचा आहे, चिटकणार नाही अजिबात, एकदम परफेक्ट धपाटी बनवून तयार होते. फक्त कपडा आपल्याला ओला ठेवायचा आहे. धपाटीला इकडं तेल लावून मी आलट पलटकर छान सेकून घेतलेला आहे. तशाच प्रकारे दुसरी धपाटी बनवून घेतली. तर बघू शकता एकदम मस्त अशा धपाट्या बनत आहेत. तर सगळ्याच धपाट्या अशाच प्रकारे बनवून घेते. आणि चटणी वगैरे आपण बनवू शकतो, जसं की ताज्या नारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, सॉस वगैरे. पण मी आता कसली चटणी बनवणार नाही, कारण मी फक्त सपकवरण बनवलेलं आहे, परत दही ठेवलेलं आहे खूप सारं, तर याच्यासोबत होऊन जाईल. तर इकडं तेल लावून आलट पलट करत मी धपाटी सेकून घेतलेली आहे. बघू शकता एकदम परफेक्ट धपाटी बनत आहेत. आणि मला ज्वारीच्या भाकरी पण बनवायच्या, तास नाही की फक्त धपाटीवरच होणार आहे. फक्त सकाळचा ब्रेकफास्ट हे बनत आहे. परत दुपारच्या जेवणामध्ये भाकरी, ज्वारीच्या, भाजी, वरण भात हे सगळं बनणार आहे. तसं तर मी वरण सपकवरून बनवलेलं आहे, त्यामुळे वेगळं नाही बनवणार आता. तर इकडे बघू शकता सगळ्याच धपाट्या बनवून तयार झालेले आहेत. अगोदर मी टिफिन भरते, म्हणजे दिनेशचे पप्पा आल्यानंतर खूप घाई असते त्यांना, तर येण्या अगोदरच मी सगळं आवरून ठेवत असते. फक्त आल्यानंतर टिफिन घ्यायचं आणि जायचं, इतकंच ठेवते. तर इकडे अगोदर मी टिफिन भरत आहे. तर एका डब्यामध्ये सपकवरण, एका डब्यामध्ये दही आणि एकामध्ये भात दिलेला आहे. म्हणजे 3 डब्याचं टिफिन आहे. तर 3ही डबे मी भरलेले आहेत. आणि धपाटी जी आहे ना, पेपरमध्ये रॅप करून देणार आहे. कारण डब्यामध्ये दिलं तर एकदम असं होतं ना, ते खाऊशी वाटत नाही. कारण असं नाही की दिल्या पटकन जेवण करतात, नाश्ता करतात, असं होतच नाही आहे. कामं असली की मग ते कधी दुपारपर्यंतही राहून जातं. म्हणून मी काय करते, एकतर कपडा घेते, कॉटनच्या कपड्यामध्ये रॅप करून देते, नाहीतरी पेपर घेत असते. इकडं पेपरामध्येच रॅप केलेला आहे. आणि चहा मी इकडं परत गरम करून घेतला. म्हणजे सकाळी ना असंच होतं, चहा बनवून ठेवते, तिथेच थंड होतं, नंतर परत गरम करते, मग त्याची चवच निघून जाते, असं होत असतं. तर असं हे आपला सगळ्याच बायकांचा गोंधळ आहे. असं होतच नाही की स्वतःसाठी वेळ भेटतो आपल्याला. सगळ्यांचा आवरल्यानंतर जी उरलेला वेळ असतो ते आपला असतो. तर असं ताईंनो, हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय, टेक केअर.